हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय मुगाच्या डाळीपासून बनवलेला एक नाश्ता. अतिशय सोपा आणि खूप चविष्ट असा हा नाश्ता बनतो. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी मुगाची डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. डाळ आता छान भिजलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता ही भिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती, बघू शकताय. आता सगळी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट होते. फक्त तुमच्याकडे जर मुगाची डाळ भिजलेली असेल तर ही रेसिपी अगदी 10 ते 15 मिनिटात होऊन जाते. आता यामध्ये आपण पाव कप बारीक रवा घातलेला आहे. त्यानंतर पाव कपच आपण दही घातलेलं आहे. त्यानंतर एका मिरचीचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहे. नंतर एक छोटा आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी 1 चमचाभर आपण साखर घातलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला एकदम छान बारीक वाटून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. एकदम छान प्लेन अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. त्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. जर तुमच्याकडे अचानक कोणी पाहुणे आले, 2-3 तासासाठी आलेले असले, तरी तुम्ही ही मुगाची डाळ पटकन भिजत टाकून छान 1.5-2 तास भिजल्यानंतर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता हे मिश्रण आपण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवून देणार आहे. ज्या थाळीमध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही नाश्ता बनवणार आहे त्याला तेलाने छान व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेणार आहे आपण प्लेटला. आता 10 ते 15 मिनटं झालेले आहे, बघू शकताय तुम्ही. आता यामध्ये बाकीचे राहिलेले साहित्य आपण टाकणार आहे. आपण 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो आहे आणि थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे आपण. मिरची आपण वाटतानाच घातलेली आहे, त्यामुळे पुन्हा वरतून घालायची गरज नाही आहे. आता सगळं साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता सगळ्यात शेवट यामध्ये आपण 1 छोटं पाऊच इनोचं घालतो आहे. जर वेळेवर तुमच्या घरी इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. आता यावर थोडं पाणी घालणार आहे आणि हे व्यवस्थित आता या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय ते मिश्रण लगेचच फर्मेंट व्हायला लागतं. एकदम छान फुललेलं आहे. आणि आता ताबडतोबच आपण ज्या डिशला आपण ग्रीस करून ठेवलं आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच याला आपण वाफायला ठेवणार आहे. एकदा तुम्ही मिश्रणामध्ये इनो घातला किंवा सोडा घातला की ताबडतोबच पुढची प्रोसेस करायची आहे, अजिबात वेळ जाऊ द्यायचा नाही आहे. आता वरतून आपण थोडं लाल तिखट स्प्रेड करणार आहे. मी गॅसवर ऑलरेडी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये पाणी ठेवून बॉईल करून घेतलेलं आहे. ही प्लेट मोठी असल्याकारणाने मी मोठ्या कढईमध्येच याला वाफवून घेते आहे. तुम्ही इडली पात्रामध्ये किंवा ढोकळा पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता. आता साधारण 10 ते 12 मिनटं आपण याला फुल फ्लेमवर होऊ देणार आहे. 10 ते 12 मिनटं झालेले आहे. आपण चेक करून घेणार आहे. सुरीच्या साहाय्याने आपण चेक करणार आहे. बघू शकताय सुरी एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ही प्लेट बाहेर काढून घेतलेली आहे. बघू शकताय एकदम थंड झालेली आहे. आता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही त्याला कट करू शकता. मी ट्रायंगल शेपमध्ये याला कट करणार आहे. सगळ्या साईडने आपण व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. आता वरून आपण छान बारीक चिरलेला कोथिंबीर टाकणार आहे. त्यानंतर मी फोडणी तयार करून घेतली होती. कढीपत्ता, जिरं, मोहरी, नंतर हिंग सगळं घालून आपण ही फोडणी तयार केलेली आहे. आता ती पूर्ण ताटावर आपण पसरवून घेणार आहे. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची आहे फोडणी. बघू शकताय एकदम छान असा आपला हा नाश्ता दिसतो आहे. तुम्ही याला मुगाचा ढोकळा देखील म्हणू शकता. खायला एकदम चविष्ट, पचायला हलका असा हा मुगाच्या डाळीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा किती सॉफ्ट, स्पंजी आणि एकदम हलका झालेला आहे. असा हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळी छोटीशी भूक लागली तेव्हाही करून देऊ शकता. एकदम हेल्दी असा हा मुगाच्या डाळीचा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही तो सॉससोबत, ग्रीन चटणीसोबत कशाही सोबत सर्व करू शकता. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.